भाजपला काही प्रमाणात तिथे ॲडव्हान्टेज आपल्याला दिसतो, कारण नरेंद्र मोदींचा चेहरा बऱ्यापैकी फेमस आहे, तो सगळ्यांबरोबर क्लिक होतो. तर आता मराठा आरक्षणाचा विषय आहे, तो आता किती निर्णयाला जातो हा प्रश्न आहे. मुंबईचं ती सी लिंक आत्ताच उद्घाटन झालं, एअरपोर्टचं उद्घाटन होत आहे, कॉलेजेसमध्ये इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत. शिवसेनेचं म्हटलं तर एक अर्थात हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने नंतर आणलाय. सुरुवाती त्यांचा मराठीचा विषय होता. शरद पवार या पूर्णपणे उतरले तेव्हा त्यांनी एनसीपी ढवळून काढली असं म्हणायला हरकत नाही. जो पक्ष आता नाहीसा म्हणून झालेला आहे तो म्हणजे काँग्रेस. नमस्कार अक्षय. अक्षय, आपले 2024 ज्या निवडणुका आहेत त्यात असे कुठले मुद्दे आहेत जे राजकारणावर परिणाम करू शकतील? सर्वात पहिला मुद्दा म्हणजे एकंदरच सध्या राष्ट्रीय वातावरण हे स्थानिक आणि राजकीय पातळीवर नसून हे एकंदर राष्ट्रीय वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्याला स्टेट इलेक्शन्स आणि नॅशनल इलेक्शन्स आपण असं म्हणतो, स्टेट मुद्दे स्वतंत्र राहतील, पण एक महत्त्वाचा मुद्दा जो सगळ्याच राजकारणात महत्त्वाचा असणार आहे, जो स्टेटमध्येही राहील, तो म्हणजे एक राष्ट्रीय नेतृत्व कोणाचं राहणार आहे. राष्ट्रीय नेतृत्व हे स्थानिक पातळीवर डेफिनेटली मॅटर करणार आहे. आपण जर का बघितलं असेल, बऱ्याचशा निवडणुका झाल्या, मध्य प्रदेशची निवडणूक झाली, राजस्थानची निवडणूक झाली, आणि ते सगळे लोकल इलेक्शन्स होते. मात्र नॅशनल फेजचा त्याचे खूप फायदा झालेला आहे. कोण पुढे नॅशनल फेज घेऊन येतो याचा निश्चित फार प्रभाव पडणार आहे. भाजपला काही प्रमाणात तिथे ॲडव्हान्टेज आपल्याला दिसतो, कारण नरेंद्र मोदींचा चेहरा बऱ्यापैकी फेमस आहे, तो सगळ्यांबरोबर क्लिक होतो. पण त्या विरुद्ध आपल्याला एक इंडिया अपोजिशन, ज्याला आपण आता अलायन्स झालेला म्हणतो, त्या तुम्हाला लक्षात येत असलं तिकडे पण एक प्रकारचं आता चढवळ चालली की कोणाचा चेहरा पुढे आणायचा. मला असं वाटतं सगळ्यात पहिला जो मुद्दा असणार आहे तो म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती कोणाचं नेतृत्व स्थानिक लोक ऍक्सेप्ट करतील. बरोबर, तो एक राष्ट्रीय मुद्दा आहे, आणि तो महाराष्ट्र निवडणुका असू दे किंवा आता येणाऱ्या कुठल्याही निवडणुका असू दे, कारण 2024 जनरल इलेक्शन्स आहेत, आणि जनरल इलेक्शनचा याचा इम्पॅक्ट डेफिनेटली स्टेट इलेक्शन्सवर होतो. पण जर आपण स्टेट लेवलवरती आलो, फक्त राजकीय इथल्या घडामोडी बघितल्या तर आपल्याला कळेल की सध्या महाराष्ट्राचं राजकारण, माझं वैयक्तिक मत आहे, पण महाराष्ट्राचं राजकारण हे अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. आजच सकाळी आपण कदाचित बातमी ऐकली असेल, म्हणजे देवरा आता एकनाथ शिंदेच्या पक्षात येणार. ते त्यांचं जवळपास 50 वर्ष त्यांचं कुटुंब हे काँग्रेस बरोबर होतं, आणि ते आता एकनाथ शिंदे म्हणजेच भाजप एकनाथ शिंदेची जी युती आहे त्याच्याबरोबर येत आहे. ते अनप्रेडिक्टेबल झालेले. मुळात तिथे मुद्देसूद निवडणुका होणार आहेत की फक्त पॉलिटिकल निवडणुका, हा प्रश्न आता तिथे उद्भवलेला आहे. कारण सतत लोक इकडून तिकडे जात आहेत, पक्ष तोडणं सुरू आहे. 2024 पर्यंत ही जसं जसं इलेक्शन जवळ येतील तसं तसं आपल्याला हे वाढलेलं दिसेल. त्यामुळे एक जो सगळ्यात मुद्दा महाराष्ट्राच्या इलेक्शन बद्दल दिसतो की प्रचंड अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. पण तरी सुद्धा 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत. एक म्हणजे राज्यस्तरावरती नेतृत्व कोणाचं असेल. आता इथे देखील काही प्रमाणात आपल्याला बीजेपीला एज असताना दिसतो, कारण तिथे देवेंद्र फडणवीसांनी गेले काही वर्ष आपला एक चेहरा पुढे आणलेला. शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंचा, विपक्षाच्या मध्ये उद्धव ठाकरेंनी 1.5 वर्ष तिथे केलं, आणि त्यांना तो चेहरा निश्चितपणे पुढे आणता येईल. मात्र आपण जर का इकडे पण बघितलं तर देवेंद्र फडणवीस असू देत किंवा जो एकनाथ शिंदेचा फॅक्शन आहे, तिथे देवेंद्र फडणवीस सरळ म्हटलेले की आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात निवडणूक करणार. त्यांनी सुद्धा एक फेज पुढे केलेला. तो फेज आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये आपल्याला तो चुरस दिसेल, कोणाचं नेतृत्व पुढे येणार. सो राज्यस्तरीय नेतृत्व कोणाचं मिळतो हा मला वाटतं एक दुसरा आणखी महत्त्वाचा विषय असेल. तिसरा आता मराठा आरक्षणाचा विषय आहे, तो आता किती निर्णयाला जातो हा प्रश्न आहे. कुठलाही पक्ष त्याच्या विरोधात जाणार नाही. मात्र कुठल्याही आता विरोधकांना, कदाचित विरोधी पक्ष नेते हे प्रयत्न करतील की ह्या सरकारमध्ये ते पुढे जाऊ नये, त्याचा इलेक्टोरल ॲडव्हान्टेज मिळवून देऊ नये, त्या प्रकारचा एक दबाव देखील येईल. मराठा आरक्षणाचा मुद्दा मला वाटतं एक निर्णायक असेल. हे सरकार त्याला प्रयत्न करेल, काही ना काही निर्णय त्याच्यावर यावा. काही इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स खूप तडीने या सरकारने आत्ता पुढे नेले. आपण बघितलं असेल तर मुंबईचं ती सी लिंक आत्ताच उद्घाटन झालं, एअरपोर्टचं उद्घाटन होत आहे, कॉलेजेसमध्ये इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत.
तर ह्या जो इन्व्हेस्टमेंटचा जो प्रकार आहे तो मला वाटतं काही प्रमाणात लोकांना दर्शवावं की हे एवढी एवढी कामं होत आहेत, ते देखील हे सरकार पुढे आणेल. तर मला वाटतं इन्व्हेस्टमेंट्स ह्या प्रकारे किती होत आहेत त्याचा एक निर्णय असू शकतो. पण जर का आपण बघितलं तर गेले हे समय 2019 पासून सरकार आल्यानंतर आपल्याला काहीच स्थिरता दिसत नाही. म्हणजे आधी एक सरकार होतं, मग एक सरकार आलं, मग हे सरकार कुठून दुसरीकडे गेलं. हे जी चलबिचलपणा आहे हा मतदारांच्या मनात येणार आहे. म्हणजे जे ट्रेडिशनली बीजेपी वोटर्स आहेत ते हे अजित पवार आता त्यांच्याबरोबर आल्यानंतर फार खुश आहेत असं नाही, किंवा शिवसेनेचे ट्रेडिशनल वोटर आहेत ते फार याच्याबद्दल सुखी होते असं नाही. तर हा देखील इम्पॅक्ट होणार आहे की लोकांना असं फार वाटतं की आम्ही ज्या विचारधारेला मत देतो त्या विचारधारा आता महत्वाची नाही आहे. ती विचारधारा आता ऑलमोस्ट इररिलेव्हंट होत चालली आहे. लोक फक्त राजकारणाला विषय देतात. मी बऱ्याचशा लोकांची जसे बोलतो ते म्हणतात की यावेळेस आम्ही भाजपला मत देणार नाही, यावेळेस आम्ही नोटा देऊ, कारण हे असं. सो हा जो काही वातावरण आहे हे देखील निश्चितपणे त्याच्यावर प्रभाव टाकेल मला असं वाटतं. पण 2024चं कारण महाराष्ट्राचं इलेक्शन हे आता जनरल इलेक्शन नंतर होईल. आधी जनरल इलेक्शन होईल आणि मग महाराष्ट्राचं इलेक्शन होईल. पण नॅशनल लेवलवरती कोण येतं ह्याचा निश्चित प्रभाव स्टेटवर होणार आहे. आणि मला वाटतं आत्ताचे जे सरकार आहे, देवेंद्र फडणवीस असू देत, अजित पवार असू देत किंवा एकनाथ शिंदे, हे त्याची वाट बघतायत आणि 2024च्या निकालांमुळे ह्याचा प्रभाव होईल असं मला वाटतं. अतिशय इंटरेस्टिंग आणि इंटेन्स टॉपिक आहे बघायला गेलं तर. आणि ह्याच्यावरून मला अजून एक प्रश्न आठवतो. आता रिसेंटली आता राम मंदिर, आता तो सुद्धा टॉपिक म्हणजे चर्चेत आहे. म्हणजे त्याचं ते इनॉग्रेशन होणार आहे खूप लवकर. तुम्हाला काय वाटतं अक्षय, त्याचा सुद्धा काही परिणाम होऊ शकतो महाराष्ट्र इलेक्शन्सवर? महाराष्ट्र इलेक्शन्सवर म्हणजे भाजप नक्कीच तो मुद्दा घेईल. कारण राम मंदिर हे भाजपसाठी अतिशय जवळचा विषय पहिलेपासून राहिलेला आहे. आणि आता आपण स्वाभाविकपणे म्हणतो की आत्ता जी त्याचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे ती कुठेतरी राजकीय इक्वेशन्स लक्षात ठेवूनच करण्यात येत आहे. कारण एक मुद्दा जरी असला म्हणजे त्याला एक राजकीय पार्श्वभूमी असली तरी ती एक लोक चळवळ होती, हे आपल्याला मान्य करून चालणार नाही. आपण जर का कारसेवेपासून ते आता अगदी निर्णय येण्यापर्यंत जर का बघितलं, तो एक मुद्दा असा झालेला आहे जो की लोकांना त्यांनी अक्रॉस स्पेक्ट्रम आहे, आपण जाती धर्म म्हणजे जाती प्रामुख्याने ज्याच्यावरती आपल्याला विभागलेलं राजकारण दिसतं, त्याला सगळ्याला पुढे जाऊन कुठेतरी राम मंदिरांनी एक समाज आणि लोक चळवळ त्यांनी केली आणि ती एक अस्मितेचा मुद्दा बहुसंख्य लोकांसाठी आहे. तर त्याचा उपयोग नक्कीच महाराष्ट्र याच्यावरती होणार. म्हणजे 2024 लोकांमध्ये 100% होईल. आपण एकत्रच बघितलं असेल तर आत्ता पण पंतप्रधान जन आंदोलनात मग असं काहीतरी वातावरण निर्माण व्हावं असा प्रयत्न करतायत. मग ते आता त्यांनी 11 दिवसांचं एक हे चालू केलेलं आहे, उपवास चालू केलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्यामुळे कसं लोकांना सातत्याने तो विषय लक्षात राहावा आणि परत लोकांचा त्याच्यामध्ये एक प्रकारचा सहभाग व्हावा आणि त्याचा फायदा निश्चित होईल. परत तो फायद्यासाठी होत आहे की नाही हा जरी आपण बाजूला ठेवला तरी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ही एक लोक चळवळ होती, लोकांना ते हवं होतं आणि ते जेव्हा होताना दिसतंय तर त्याचा एक कुठेतरी प्रभाव निश्चितपणे पडेल. आणि कदाचित महाराष्ट्राच्या निवडणुका मला वाटतं ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात होती, तोपर्यंत हा मुद्दा किती रेलेव्हंट असेल हे माहिती नाही. पण भाजप आणि शिवसेना निश्चितपणे हे म्हणेल की आमच्या काळात हे झालं आणि त्याचा फायदा आम्ही मग आपण लक्षात घ्या, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच एकनाथ शिंदे फुटून बाहेर आलेले, तो काही सहजासहजी त्याला जाऊ देणार नाही. तो निश्चितपणे आणि मला वाटतं त्याचा फायदा इलेक्टोरल बेनिफिट हा बीजेपी आणि शिवसेनेला निश्चित होईल. मेक सेन्स. तर अक्षय, आता जे राज्यातील जे पक्ष आहेत त्यांना एक एक करून आपण इंडिव्हिज्युअली अॅनालाइज करूया. बेसिकली त्यांचे काही ताकद, त्यांची काही विचारधारा, त्यांचे प्रमुख पारंपरिक मतदार आणि निवडणूक धोरण ह्याच्याबद्दल. तर स्टार्ट करूया बीजेपी पासून. बीजेपीचं आपण महाराष्ट्रात जर का बघितलं तर एक काळ होता जेव्हा महाराष्ट्रात बीजेपी एक सेकंड फिडलचा पक्ष होता आणि पहिला शिवसेना होता. ओव्हर पिरियड ऑफ टाइम बीजेपीचा सोशल बेस वाढलेला दिसतो आपल्याला. एक काळ होता जेव्हा बीजेपीला उच्चवर्गीय आणि उच्च जातीय पक्ष असं संबोधलं जायचं. पण हळूहळू आपण जर का बघितलं तर आपल्याला बीजेपीचा हा जो सोशल बेस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जात असेल, वर्ग असेल किंवा स्थानिक जसं आता वनवासी लोक असतील, ह्या सगळ्यामध्ये हळूहळू आपल्याला बीजेपीचा वाढलेला बेस दिसून येतो. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचं जे संघटन आहे, त्याचं संघटन कुठेतरी त्यांनी संघटनांचा फार विस्तार केलेला दिसतो अक्रॉस द स्टेट. जे ज्याला पश्चिम महाराष्ट्र आपण म्हणतो, एक काळ होता जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एनसीपी आणि शिवसेनाचा बऱ्यापैकी प्रभाव होता, आधी काँग्रेसचा देखील होता. पण त्या सोशल बेसमध्ये हळूहळू
भाजप शिरलेलं आपल्याला दिसतं. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे संघटन त्यांनी वाढवलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ज्याला आपण कूटनीती म्हणू, की ह्याच्यातले जे काही इतर पक्षांमध्ये जी महत्वाची मंडळी होती ती हळूहळू भाजपमध्ये काही प्रमाणात आली आणि त्यांच्याबरोबर तो बेस देखील आला. मला वाटतं जर का आपण सोशल बेसनी म्हटलं तर आज बीजेपीचा बऱ्यापैकी विस्तार त्या ठिकाणी झालेला दिसतो. त्यांचं स्वतःच एक स्वतंत्र इलेक्शन इंजिनिअरिंग मेकॅनिझम असतं, म्हणजे ते खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपण जर का त्याचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की ते इट्स अ इलेक्शन फायटिंग इंजिन. म्हणजे 2024ला निवडणूक असतील तरी त्यांची तयारी निश्चितपणे 2-2.5 वर्षापूर्वी सुरू झालेली असेल. तर त्यामुळे सोशल बेस, आणि आपण जर का स्थानिक निवडणुका झाल्या काही म्हणजे ग्रामपंचायती आणि या स्तरावरती, तिथे जरी आपण बघितलं तरी भाजप आणि नंतर एकनाथ शिंदेची शिवसेना यांनी बऱ्यापैकी इतर लोकांवर जाऊन मतं मिळवली. शिवसेनेचं म्हटलं तर एक अर्थात हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने नंतर आणलाय. सुरुवाती त्यांचा मराठीचा विषय होता. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात त्यांचं होतं, पण इतर भागांमध्ये तितकं शिवसेना तितकी प्रभावी नव्हती जेवढी ह्या भागात जास्त होती. पण काळाने हा जो बेस होता म्हणून आपल्याला दिसतं, हा जे आधी शिवसेना होती आणि मोठी आणि नंतर भाजप होतं, पण भाजपनी बऱ्याच प्रमाणात शिवसेनेचा हा जो कोर होता तो भाजपकडे वळवलेला आहे. मग तो हिंदुत्वाचा विषय असेल किंवा प्रामुख्याने इतर मुद्द्यांवरती सुद्धा. तर मला वाटतं बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर कुठेतरी शिवसेना आपल्याला कमी होताना जी दिसली, तो जो जातोय तो बीजेपीने पुढे मिळवला. तर आता लोक इथपर्यंत म्हणतात की बीएमसी मध्ये तरी शिवसेना स्वबळावर जिंकू शकेल की नाही. मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं की भाजपला जास्त मतं होती, पण तरी सुद्धा मेयर जे झाले ते शिवसेनेचे ते भाजपने घडवून आणले. सो आणि आता एकनाथ शिंदे आणखीन त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा असा स्ट्रॉंग बेस म्हणून कुठला आहे तर तो एक हाडामासाचा शिवसैनिक आधीपासून होता, जो अजूनही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबरोबर पूर्णपणे निष्ठेने उभा आहे. असा एक वर्ग निश्चितपणे तिथे आहे. पण ही जी मंडळी एकनाथ शिंदेबरोबर बाहेर आलेली, ती प्रामुख्याने शिवसेनेमध्ये त्यांची होणारी काही घुसमट ह्यामुळे बाहेर आलेली जी लोक आहेत, तो निश्चितपणे त्यांच्या सोशल बेसला डेंट करणार आहे. आणि पुढचं हे जे नेतृत्व, आदित्य ठाकरेंचं नेतृत्व आहे, ह्याला बघून किती शिवसैनिक जे आधीचे होते ते किती टिकून राहतील. सो आज काही त्यांच्या बरोबर आहेत, पण भविष्य काळात किती राहतील हा प्रश्न निश्चितपणे उभा राहू शकतो जर का असंच काही लोक हळूहळू शिवसेनेतनं उद्धव ठाकरेंच्या गटातनं बाहेर पडत राहिले तर. एनसीपीचा इथला सहकार भाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला इतर जो काही लोकल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामधनं आणि रसातळात एनसीपी पहिलेपासून ग्रासरूटची पार्टी होती. बऱ्यापैकी त्यांनी ग्रासरूटच्या लोकांचा सहभाग आणि शरद पवारांचं नेतृत्व प्रामुख्याने हे महाराष्ट्रभरात होतं आणि ते आजही बऱ्या प्रमाणात आहे. म्हणजे जरी अजित पवार तिथून बाहेर पडले असते तरी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आजही उभे राहणारी मंडळी बरीच आहे. पण स्वबळावरती ते ह्या दोन पक्षांना टक्कर देऊ शकतील का, आता हे ऍक्च्युली निवडणुकातच कळेल. कारण आपण बघितलं असेल मागच्या वेळेस आपल्याला 2019 निवडणुकांनंतर बरेच लोक म्हणत होते की एनसीपी आता संपण्यात जमा आहे, कारण एनसीपीचा पूर्ण जो काही बेस होता तो भाजपकडे आलेला दिसतो. पण त्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी शरद पवार या पूर्णपणे उतरले तेव्हा त्यांनी एनसीपी ढवळून काढली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे तो एक म्हणजे आता असं झालेलं आहे की एनसीपी म्हणजे अजित पवार जरी यांच्याबरोबर आले तरी ही एनसीपी आणि अजित पवारांची एनसीपी ह्यामुळे जो काही डायनामिक्स होणार आहे त्याचा फायदा नेमका कोणाला होईल, तो शिवसेनेला होणार आहे की भाजपला होणार आहे हे कळत नाही. तिथेच खरं राजकारण होणार आहे. म्हणजे आता शरद पवारांना आपण राजकारणातलं धुरंधर म्हणतो आणि ते काय पुढे विचार करतील आपल्याला माहिती नसतं, पण ते बघण्यासारखं असेल. सो ते आता मला वाटतं जेव्हा निवडणुका होतील किंवा त्या दिशेने पुढे वाटचाल होईल तेव्हा आपल्याला कळेल. याच्यात मला वाटतं सगळ्यात जास्त नुकसान म्हणा किंवा जो पक्ष आता नाहीसा म्हणून झालेला आहे तो म्हणजे काँग्रेस. एक तर काँग्रेसकडे स्थानिक नेतृत्व नाही आहे, राष्ट्रीय पातळीचं नेतृत्व म्हणायचं कितपत हा प्रश्न आहे. म्हणजे राहुल गांधी फक्त गांधी परिवारातले असल्यामुळे आज त्यांचं नेतृत्व लादले जाते असे काँग्रेसमधले लोक म्हणतात. राज्य पातळीवरती 1-2 नावं वगळता आपल्याला असं कोणी व्यक्ती आहे का ज्याच्या भरोश्यावरती लोक निवडणुका जिंकून येतील असं एकही नाव दिसत नाही. अर्थात ते सेकंड अँड थर्ड फिडलचं पार्टी राहील आहे, ते मग बीजे काही प्रमाणात उद्धव ठाकरे किंवा एनसीपीच्या मदतीने 4-5 सीट्स मिळू शकले तर पुष्कळ होईल असा विषय त्यांच्यावरती आहे. सो त्यांचा बेस मला वाटतं पूर्णपणे संपण्याला आपल्याला दिसतो. त्यांचं संघटन नाही आहे स्ट्रॉंग, ग्रासरूटचं असं कुठलं संघटन नाही आहे.
त्यांच्याकडे कुठला असा नेता नाही ज्याच्या नावावरती लोक जिंकून येऊ शकतील. किंवा जसं आपण आता एनसीपीकडे जरी बरेचसे लोक गेले असतील तरी आज सुद्धा शरद पवारांच्या नावावरती लोक मतं देतील असं नाव कुठलं काँग्रेसकडे नाही. सो मला असं वाटतं की काँग्रेस ह्याच्यात सगळ्यात जास्त मागे पडलेला आहे. त्याला कारण त्यांचं स्वतःचाच पक्ष आहे आणि मुळात राष्ट्रीय स्तरावरती कुठलीही अशी चळवळ होत नाहीये जी, जसं आता भारत जोडो झालं होतं त्याच्यामुळे कदाचित काँग्रेसला कर्नाटकमध्ये काही फायदा झाला. राहुल गांधी परत ते भारत न्याय यात्रा सुरू करणार आहेत. पण अशा कुठल्याच स्तरावरती महाराष्ट्राच्या निवडणुकांवर किती फरक, मला वाटतं हे फक्त काही मतं मिळवून देण्यापुरतं त्यांचं रेलेव्हन्स आहे. पण अदरवाईज आता काँग्रेसचं काही नाही. सो स्ट्रेंथ वाईज जर का आपण म्हटलं तर निश्चितपणे सध्या एकनाथ शिंदे आणि बीजेपीचं आपल्याला ड्यू टू देअर सोशल बेस आणि प्रायमरीली त्यांच्याकडे एक नॅशनल फेस आहे ज्याच्या भरोश्यावरची लोक जिंकू शकतात, ते महत्वाचे वाटतात. पण बाकीचे लोकांना कितपत त्याला प्रतिस्पर्धा देऊ शकतील हे बघण्याचं ठरलं. आणि इनफॅक्ट अक्षय, मी एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी वाचलेली काँग्रेसच्या रिलेटेड. आय डोंट नो हा किती रेलेव्हंट असेल आपल्या टॉपिकबद्दल, बट इट सीम्स की भरपूर वर्षापूर्वी ज्यावेळी इंदिरा गांधी होत्या त्या काळात कर्कत्री महाराज होते, त्यांचं कुठे ना कुठे कर्ज लागलेला इंदिरा गांधीला. आणि त्याने त्या कर्जमध्ये सांगितलेलं कधी ना कधी काँग्रेस डाऊन होणार, काँग्रेस कधीच वर नाही होणार. आणि जे पण त्यांच्या फॅमिलीचे असतील कदाचित ते कुठे ना कुठे लवकरात अपघातीत मरण असं काहीतरी होईल त्यांचं. तर कुठे ना कुठे आय डोंट नो, हा सुपरस्टिशन आहे, मिथ आहे, हा एक वेगळा टॉपिक आहे. पण जेव्हा पण काँग्रेसचं हे येतं माझ्या डोक्यात ती स्टोरी येते की अशी एक स्टोरी झालेली. तर मे बी सगळ्यांनी जाऊन एकदा गुगल करा, माझ्यावर विश्वास ठेवू नका, ही स्टोरी गुगलवर अवेलेबल आहे. तर जस्ट फॉर द सेक ऑफ कॉन्व्हर्सेशन म्हणजे माझ्या डोक्यात आलं म्हणून मी या विचार काढला. त्याच्यावर सांगायचं झालं तर कातपत्री, मलाही ती कथा माहिती नाही आहे, पण जे काँग्रेस ज्या लेवलवर गेलंय त्याच्यासाठी खरं तर त्यांना कोणाच्या शाप द्यायची गरज नाही. स्वतः जे करायचं होतं त्यांनी स्वकर्तृत्वानेच ते गेलेले आहे. तसं तर अक्षय, आता निवडणुकांमध्ये जातीय राजकारण, धार्मिक राजकारण आणि फेक न्यूज म्हणजे बेसिकली हा जो प्रोपगंडा असतो, तुम्हाला काय वाटतं की जे मतदार आहेत किंवा जी आपली रेग्युलर पब्लिक आहे त्याच्यावर त्याचं काय इम्पॅक्ट होऊ शकतं आणि आपण कसा ओळखावा की ह्या न्यूज ॲक्च्युली फेक आहेत, म्हणजे आपली जी वोटिंग जी प्रक्रिया असेल ती त्याच्यामुळे इम्पॅक्ट न व्हावी? नाही, पहिले फेक न्यूजवर येऊन त्यातल्या त्यात थोडा सोपा आहे बाकी दोनपेक्षा. पण फेक न्यूजचं प्रमाण किंवा एक फेक न्यूज हा शब्द किंवा एकंदर पॉलिटिकली मॅन्युप्युलेटेड न्यूज आपण म्हणू, काही कदाचित पूर्णपणे फेक नसेल पण एखाद्या गोष्टीचा अर्धवट फायदा घेऊन काहीतरी करणारी, ह्याचा प्रभाव वाढलेला आहे प्रचंड. आणि तो इलेक्शन्सला इम्पॅक्ट करतो. म्हणजे आपल्याला जर सोशल मीडियामुळे फक्त आपण काय बघतो तेवढंच नाही तर आपलं जे आपण बघतो त्याचा डेटा कुठेतरी कलेक्ट होत असतो. तो डेटा सगळे इलेक्शन मशिनरी वापरत असते. आपण फेसबुकवर काय लाईक करतोय, काय किती वेळ बघतोय, ह्याच्यावरनं आपले पॉलिटिकल व्ह्यूज त्यांना कळत असतात आणि तशाच प्रकारचे आपल्याला सतत फीड्स पण येत असतात. सो आपलं हळूहळू का होईना आपण एखाद्या विषयाला मॅनिप्युलेट होत जातो न कळत. आणि हा खूप लोक याचा वापर केला जातो. म्हणजे आजकाल त्याचे टूल्स अवेलेबल आहेत. म्हणून प्रायमरीली आपण जर का बघितलं तर ह्याला आपण काही करू शकत नाही. हे आता टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, लोक वापरणार, लोकांनी ती टेक्नॉलॉजी वापरू नये असं आपण म्हणू शकत नाही. पण त्याचा इम्पॅक्ट पडतो का? तो निश्चितपणे पडतो. आपल्याला वाटत असेल आपण एखादी गोष्ट प्रायव्हेटली करतोय, आपण प्रायव्हेटली व्हॉट्सअप बघतोय किंवा आपण प्रायव्हेटली फेसबुक बघतोय आणि आपण जे व्हिडिओ बघतोय ते फक्त आपल्यापुरतं आहे, पण ह्याचं सगळ्याची कुठेतरी नोंद निश्चित होत असते. ती वापरून लोक आपल्याला पॉलिटिकली मॅनिप्युलेट, उदाहरणार्थ तशा प्रकारचे न्यूज पाठवणं किंवा एखादी गोष्ट मॅनिप्युलेट करून व्हिडिओ एडिट करून आपल्याकडे येणं, आपल्याला ते तसं ते मग तो कुठलाही विषय असो, जो काही काहीचा विषय असेल त्याच्याबद्दल आपल्याला पॉलिटिकली सोयीस्कर असे व्हिडिओज, फीड्स, बातम्या आपल्याला येत असतात. सो आपण ह्याच्यापासून कसं वाचावं तर सगळ्यात पहिले की कुठलीही गोष्ट जर का इंटरनेटवर येते तर ती योग्य नाही आहे ह्या स्टँड पॉईंट पासूनच आपण सुरू करायला हवं की आपल्याकडे येत आहे काय येत आहे, आपण हे का बघतो, याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही. आणि सुरुवात न ठेवूनच करावी. पुढे मागे अर्थात आपल्याकडे काही लेजिटिमेट न्यूज चॅनल्स असतात, काही लेजिटिमेट वेबसाईट्स असतात, त्यांच्यावरती तेच आपल्याला दिसतंय का त्याचा पाठपुरावा करणं. आजकाल बरेचशा न्यूज वेबसाईट्सवरती हे असं फेक न्यूज बस्टिंग होत असतं. म्हणजे आता इंडिया टुडेवरती असेल, फेक न्यूज त्यांचं कुठल्या फेक न्यूज आहेत ते बस्ट होत आहेत. आपण त्याचं पाठपुरावा करणं गरजेचं आहे. एखादी बातमी आली आहे किंवा फक्त व्हॉट्सअप किंवा याच्यावरती आली आहे म्हणून ती योग्य आहे असं न करता मुळात ती योग्य नसेल आणि आपण ह्या विचाराने जर का पुढे गेलो तर काही प्रमाणात याला थांबवता येईल. पण तो इम्पॅक्ट करणार आहे. आणि हे आता
जितकं आपण अवेअरनेस क्रिएट करू याच्याबद्दल तितकंच ते वर्क करेल. आणि जसं जसं आजकाल सोशल मीडियावरती हॅशटॅग्स असतील, तुमचे ते अल्गोरिदम्स असतील, त्याला मॅनिप्युलेट करून तुम्हाला हवं ते दाखवता येतं लोकांना. आणि प्रत्येक पक्षाची तो एक IT टीम असते ती हेच काम करायला असते. लोकांचं आपल्याला हवं तशा प्रकारचं न्यूज कसं लोकांकडे जाईल ह्याचा प्रयत्न ते करत असतात. सो इंटरनेट किंवा ह्याच्यावरती आपण स्केप्टिकल असणं, एक नॅचरल स्केप्टिसिझम गरजेचं आहे, की हे जर आलेलं आहे तर याला विश्वास ठेवायचा नाहीये, याला मी आधी फॉलोअप करीन, टेस्ट करीन, आणि इफ इट्स फाईन देन वी कॅन ट्रस्ट इट. दुसरं तुम्ही म्हणालात की जात आणि धर्म याचा किती इम्पॅक्ट पडेल. आपण कितीही प्रगत झालेलो असलो, म्हणजे हे ऐकायला चांगलं वाटत नाही कदाचित, पण आपण कितीही प्रगत झालेलो असलो तरी जात आणि धर्म आजही आपल्या निवडणुकांना इम्पॅक्ट करतात. आजही तिकीट्स जे दिले जातात, तुम्ही जर कुठलाही पक्ष त्याला अपवाद नाही आहे, जे तिकीट्स वाटले जातात ते बघितले जातात. या मतदार यादीत अमुक जातीतले जास्त लोक आहेत, आपल्याला त्या जातीतला माणूस ठेवायचा आहे, इथले अमुक धर्माचे लोक जास्त असतील तर त्या धर्माचा माणूस तिथे उभं करायचा आहे. हे सगळे पक्ष करतात. पण पक्षांना दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण जर का आपण तसं मतदान करणार असू तर पक्षांना जर का जिंकून यायचं असेल तर ते काही त्यांना तसं करणं गरजेचं. राजकीय पक्ष हा राजकारण करून जिंकण्यासाठी आहे, तो काही फक्त आशावादी राहण्यासाठी नाहीये. सो इथे दोन्ही, अर्थात राजकीय पक्ष पण त्या विषयांना घेऊन आपल्याला मोबिलाइज करतात, आणि आपण देखील आज कुठेतरी त्या कम्फर्ट झोन मध्ये असतो, किंवा आमच्या गटातला, आमच्या पंथातला या मंडळीबद्दल आम्हाला जास्त विश्वास आहे. सो हे एक वास्तव आहे, आणि ते वास्तव राजकीय पक्ष आणि समाज म्हणून आपण दोघेही त्याला कारणीभूत आहोत. पण ह्याला फक्त चुकीचं धरून चालणार नाही मला असं वाटतं, कारण शेवटी जात असू दे किंवा धर्म असू दे ही वास्तविक गोष्ट आहे. आपल्या एक विशिष्ट जात असू दे किंवा विशिष्ट धर्म असू दे, त्यांचे काही तो समूह म्हणून काही इंटरेस्ट असतात, आणि त्या सगळ्या राजकीय पक्षांना जर ते ऍड्रेस करायचं असेल तर ते त्या समूहाला धरून, आता उदाहरणार्थ मला एखाद्या विशिष्ट वर्गासाठी काही अनुदानं द्यायची असतील तर मला तो वर्ग म्हणूनच बघावं लागेल. सो काही प्रमाणात पूर्णपणे चूक आहे असं नाही, पण संपूर्ण राजकारणच केंद्रित झालं तर आपल्याला कळेल की त्याच्या पुढे ते समाज आणि राजकारण शेवटी समाजातूनच बाहेर येतो. तो काही असं एक्स्ट्रेनियस एलिमेंट नाही आहे, तो समाजातलाच भाग आहे. तो मला तो दोन्ही इम्पॅक्ट करतं. जसं जसं निवडणुका जवळ येतील आपल्याला ते जाणवतं. आपण म्हणतो की त्याच्या पलीकडे जाऊन आपण मत द्यायला हवं, पण आता जसं आपण आता राम मंदिराबद्दल बोललो, राम मंदिराचा विषय येणारच आहे, आणि आपण असं अज्युम करणं की भाजप त्याचा उपयोग करणार नाही हे चुकीचं आहे. कारण पहिलेपासून जेव्हा भाजपकडे एकही कदाचित खासदार नव्हता तेव्हापासून त्यांनी राम मंदिराचा विषय धरून ठेवलेला आहे. सो आणि आज जर का त्यांचं राम मंदिर होत असेल तर पक्ष म्हणून त्यांना त्याचं क्रेडिट घेण्यासाठी त्यांना पूर्ण त्याचा अधिकार आहे, तर ते त्याचा वापर करतीलच. आपण किती म्हटलं की तुम्ही धर्माचा वापर करू नका, तर ते शेवटी त्यांचा जर का तो पॉलिटिकल मुवमेंट होती तर ते यूज इट. पण तो इम्पॅक्ट किती योग्य किती अयोग्य हे एक समाज म्हणून आपण ठरवू शकतो, की आम्ही ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो का, एक राष्ट्र म्हणून विचार करू शकतो का, एक राष्ट्रीय चळवळ म्हणून विचार करू शकतो का. तसं आता जर का आपण बीजेपीचं कॅम्पेनिंग बघितलं तर त्यांनी सातत्याने म्हटलंय की राम मंदिर हा इतरांसाठी धर्माचा मुद्दा असेल, आमच्यासाठी हा राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा, आमच्यासाठी हा इतिहासाचा मुद्दा आहे, आणि म्हणून आम्ही जात पंथ याच्या पलीकडे जाऊन आम्ही ह्याला बघतो. तर त्यांनी त्याला एक राष्ट्रीय स्वरूप दिलं काही प्रमाणात. तसं राष्ट्रीय स्तरावरती आपण कुठल्या गोष्टी बघू शकतो का हा एक निश्चित मुद्दा असेल. पण दोन्ही गोष्टी, म्हणजे मराठा आरक्षण निश्चितपणे होणार आहे. आपल्याला आता गेले काही दिवस आपण त्याची चळवळ बघितली, मोठ्या प्रमाणात त्याची चळवळ आहे. त्याच्यासाठी एक जनसमुदायामध्ये एक प्रकार दोन्ही मतं आहेत की असावं आणि नसावं, असं दोन्ही प्रखर दोन्ही मतं आहेत, आणि तेही इम्पॅक्ट करेल. आणि मोर इम्पॉर्टंटली मला असं वाटतं की सगळी जी गणितं असतात ते दुर्दैवानी त्या बरोबर असतात, त्याच्यामुळे ते त्याचा प्रभाव पडेलच. ते योग्य अयोग्य मी त्याच्यात जात नाही, कारण ती वास्तविक आहे, पण ते तसं एक्सेप्ट करावं लागेल असं मला वाटतं. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड पॉलिटिक्स. आता अक्षय, जेव्हा निवडणुका होतात तेव्हा मनी पॉवर म्हणा किंवा मसल पॉवर म्हणा या पण यूज होतात, ते हे कसं ओळखावं? आता जेव्हा मी शिकत होतो, राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे मी, आणि मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो तेव्हा आमची एक नागपूरला हिवाळी अधिवेशन होतं महाराष्ट्राचं. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं. आम्हाला त्या हिवाळी अधिवेशन जायची संधी मिळाली होती. तिथे काही लोकांशी बोलत असताना, म्हणजे जे राजकीय नेते आहेत, आता अर्थात नाव घेण्यात अर्थ नाही, पण जे राजकीय नेते
ते असं त्यांच्याशी आम्ही बोलत होतो की किती पैसा होता. सर्वसामान्यांनी कसं उदाहरणार्थ मी उद्या निवडणूक लढवायचं ठरवलं तर मी नाही लढवू शकणार, कारण माझ्याकडे पैसा नाही. आणि आजही बसतोय की तुम्हाला निवडणूक लढवायचं असेल तर तेवढा पैसा तुम्हाला भांडवल लागतं. तर त्यावरही त्यांचं जे उत्तर होतं, म्हणजे मागच्या प्रश्नालाच थोडंसं एक्सटेन्शन आहे, त्यांचं म्हणत होतं की बरोबर आहे की हे निवडणुकांमध्ये पैसा ओतला जातो, अमाप पैसा ओतला जातो. म्हणजे आता मला वाटतं, मला एक्झॅक्ट आकडे आठवत नाही, पण इलेक्शन कमिशन जे असतं त्यांनी एक अमाऊंट दिलेली असते. उदाहरणार्थ सांगतो, एक्झॅक्टली नसेल, पण आता खासदारकीच्या निवडणुकीसाठी एका खासदाराच्या उमेदवाराला 30 ते 40 लाख रुपये खर्च करायची परवानगी असते. पण आजकाल ग्रामपंचायतीची निवडणूक पण कदाचित 30 लाखात होणार नाही, इतक्या प्रकारचा पैसा त्याच्यात जातो. मग ते लोक वेगवेगळ्या प्रकारे हे करणार. आणि त्यांचं राजकीय नेत्यांचं असं म्हणणं आहे की हे चुकीचं आहे. हे जरी आम्हाला मान्य असलं तरी सुद्धा आज जी लोक आम्हाला मतं देतात त्यांना आम्ही हवे असतो सगळ्या ठिकाणी. उदाहरणार्थ ते बघत असतात की अच्छा ह्यांच्याकडे एवढी लोक आहेत, ह्यांच्याकडे एवढ्या फॅसिलिटीज आहेत, ह्याच्याकडे किती आहेत, ह्याच्याकडे वजन जास्त दिसतंय, आपण ह्याच्याकडे जाऊ. तर समाज म्हणून पण या समाजाचा एक दृष्टिकोन आहे की कोणाकडे पॉवर जास्त आहे, कोणाकडे ग्लॅमर जास्त आहे, त्याच्याकडे आम्ही मतं देऊ. तर मग आम्हाला तो खर्च करावा लागतो. आता हे पूर्णपणे अचूक नसलं तरी पूर्णपणे चूकही नाही आहे. म्हणण्याचा अर्थ कसा की इलेक्शनसाठी पैसा कुठे वापरला जातो, आपल्याला कोणाला समजून असं व्हायचं की बराचसा पैसा उठला जातोय, लोकांना पार्ट्या देण्यामध्ये चाललेल्या लोकांच्या, किंवा कधी कधी लेजिटिमेट खर्च असतो, तुमचे पॉम्पलेट्स असतील, तुमचं मार्केटिंग असेल. आजकाल तर मार्केटिंग कंपनीज आहेत जी तुमचं पूर्ण इलेक्शन मॅनेज करतं सगळ्या दृष्टीने, तिथे तुमचा पैसा होतो. पण बरेचदा तुमचा पैसा वापरला जातो हा तोडण्यामध्ये, मतं तोडण्यामध्ये म्हणा, कधी कधी व्हायलन्स त्याच्यामध्ये झालेला दिसतो. बरेचशा राज्यांमध्ये आजही व्हायलन्स, सुदैवाने महाराष्ट्रात तेवढं नाही आहे, काही थोडे एक्झाम्पल्स असतील. पण ह्या ठिकाणी जिथे पैसा होतोय ते मला वाटतं काही प्रमाणात आता कमी होताना दिसतं महाराष्ट्रामध्ये. एक का होता, जसं तुम्ही आता पश्चिम बंगालच्या निवडणुका बघितल्या असतील तर तिथे तर लोकल स्टेटवरती मेजर व्हायलन्स झालेला दिसतो. तसा व्हायलन्स आता हॉरिबल होता तो. काही प्रमाणात बिहारमध्ये आपल्याला झालेला दिसतो, पण महाराष्ट्रात सुदैवाने तितका होत नाही. लोकल लेवलवरती काही एक्झाम्पल्स होत असतील, पण त्याचा प्रभाव आहे. आणि तो माझं एक खूप त्याच्याबद्दलचं वैयक्तिक मत असं आहे की निवडणूक आयोगाने लावून दिलेली आहे की 30 लाखाच्या वरती तुम्ही खर्च करायचा नाही. ओके. त्याला ह्याचा प्रभाव आपण कमी कसं करू शकतो, तो 2 पर्याय. एक म्हणजे की जे सरकार आहे तेच प्रत्येक माणूस जो निवडणूक लढवतोय त्याला स्वतःहूनच पैसे दिलेलं स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन म्हणतात, की सरकारच एक अमुक अमाऊंट त्याला दिली, त्याच्यामध्ये सगळ्यांना खर्च इलेक्शनचा करावा लागेल. म्हणजे त्यांना स्वतःचा खर्च करायची गरज नाही किंवा अलाउडच नाही. म्हणजे मग सगळ्यांना सेम अमाऊंट मिळेल. बरोबर. पण याचा अर्थ की सरकारला तेवढा पैसा असावा लागतो. तो पैसा म्हणजे आपलाच पैसा आहे शेवटी, तेवढा पैसा नाही. दुसरा पर्यायाला असू शकतो की आपण ही लिमिट आहे, ही लिमिटच काढून टाकायची. ओके. आणि म्हणायचं की आता काय होतं, 30 लाखात जर का मला दाखवायचं, मला 30 लाखाच्या खाली माझं एक्सपेंडिचर आहे, तर मी जर वरती जात असेल तर मी सगळे पर्याय वापरेन ते लपवण्यासाठी. मी दाखवेन की बाबा हा 30 लाखाच्या वरती जे जातं ते मग कसं तरी करून मी ते लपवेन. पण जर का मी म्हटलं की 30 लाख नाही, तुम्हाला किती खर्च झालाय, तुम्हाला हवा तेवढा खर्च तुम्ही करा, पण तो लेजिटिमेट मीन्सचा असला पाहिजे आणि एकूण एक पैशाचा मला हिशोब हवा. मग काही प्रमाणात आपल्याला ट्रान्सपरन्सी येईल. मग मला किंवा आजकाल कोण पॉलिटिकल पार्टीजला पैसे देतं किंवा फंडिंग कोण करतं हे देखील आपल्याला माहिती नसतं. राईट. सर पक्षांना काही बनवेल की नाही की ते पूर्णपणे ट्रान्सपरंट करतील. उद्या हे जरी मॅन्डेटरी केलं की तुम्हाला फंडिंग कोणाकडनं येतंय, किती फंडिंग आलेलं आहे, तुम्ही किती पैसा खर्च करा, पण तो कुठून आलाय आणि तो कुठे जातोय हे आम्हाला जरी कळलं, मग तुम्ही किती खर्च करता याच्याशी मला घेणं नाही. लोकांना पण कळेल की अच्छा ह्यांचे, आज आपण म्हणतो अंबानी अदानी आहेत, राहुल गांधी सातत्याने सरकारवर घेतात, पण ह्यांनी काय काँग्रेस पक्षाला दिलं नसेल का? दिलंच असणार. शेवटी कॉर्पोरेट्स असतात, त्यांना सगळ्या सरकारांची चांगलं ठेवायचं. पण उद्या हे ट्रान्सपरंट झालं तर आपल्याला दाखवता येईल की बघा हे यांना मदत करतायत. आणि ऍज अ वोटर मला माहितीये कोण कोणाच्या पाठीशी उभा आहे. तर दॅट विल सॉल्व्ह अ लॉट ऑफ मनी इश्यू. निदान ट्रान्सपरन्सी वाढेल, लोकांना कळेल, आणि हा जो गैरव्यवहार चालतो लपवण्यासाठी तो कुठे कमी होण्यात फायदा होईल, किंवा लोकांना कळेल की यांनी हा एवढा पैसा नेमका वापरला कुठे. सो तो एक
कदाचित त्यांनी काही प्रमाणात बरेचदा ह्याच्यावर बरीच चर्चा झालेली आहे. म्हणजे नॅशनल लेव्हल पासून बऱ्याच कमिटीजने याच्यावर म्हटलेलं आहे की कदाचित ते काय. आता उदाहरणार्थ अमेरिकेमधले एक्झाम्पल सांगतो. तिथे जेव्हा निवडणूक होतात तेव्हा लोकांना माहिती असतं की एक्स जो माणूस उभा राहतोय त्याला या लोकांनी फंडिंग केलेलं आहे. पूर्ण ट्रान्सपरन्सी असते. आणि जेव्हा तुम्हाला हे माहिती असतं की हा याचा फंड रेज करणार आहे तेव्हा तुम्हाला माहिती असतं की त्याच्या जर का अंबानींनी पैसे दिले तर ते अंबानीला कदाचित त्याचा फायदा होईल. कोण कसं ते निवडणुका चाललायत हे आपल्याला कळतं. आपल्या इथे ती ट्रान्सपरन्सी कुठलाच पक्ष येऊ देत नाही. नॅशनल लेव्हलवरती पण आपण जर का बघितलं की पैसे कसे येत आहेत, कुठे चाललेले, कोण समर्थन देत आहे, किती देत आहे, ह्याची हवी तेवढी ट्रान्सपरन्सी नाहीये. आणि त्याच्यामुळे हे मनी पॉवर आपल्याला आलेलं दिसतं. सो ते जाईल का ते अशक्य आहे. कुठल्याच लोकशाहीत ते जाऊ शकत नाही. पैसा लोक वाढणार. ते आता ऐकायला चांगला वाटत नाही पण थोडं वास्तववादी विचार केला तर तो पैसा लोक वापरणार. पण ते किती ट्रान्सपरंट होऊ शकतं आणि लोकांपर्यंत किती इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे हे मला वाटतं काही प्रमाणात त्याचा जो निगेटिव्ह साईड आहे ती तरी दूर करण्यात मदत होईल. मेक सेन्स अक्षय. तर अक्षय आता आपण जेव्हा महाराष्ट्र बोलतो तर महाराष्ट्र हा अतिशय बोलतो ना एक प्रॉमिनंट स्टेट आहे आपला भारतातला. त्यात म्हणजे मुंबई सुद्धा आहे ज्याला आपण फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया सुद्धा बोलतो. तर ह्याच्यात विषय भरपूर गंभीर आहेत, भरपूर सिरियस आहेत, खूप कॉम्प्लेक्स आहेत, खूप म्हणजे लिस्ट लांब लचक आहे. तर तुमच्या हिशोबाने आता जी निवडणुका होणार आहेत त्यात कुठल्या प्रकारची नेतृत्वाची गरज असेल महाराष्ट्राला? एक कुठल्या प्रकारची कदाचित एक नंतरचा विषय राहील. नेतृत्व नेमकं कोणाचं येणार आहे हाच सध्या असमंजसचा भाग आहे. म्हणजे आपल्याला, आणि मी कोणाचा इन द सेन्स कुठल्या जेव्हा एक वेळ होता जेव्हा आपल्याला दिसायचं की शिवसेना भाजप अमुक युती आहे, त्यांचा हिंदुत्वाचा विषय असेल किंवा काही प्रमाणात आपण इकॉनॉमिक लिबरल ज्याला म्हणतो की काही प्रमाणात ते उजव्या आर्थिकदृष्ट्या पण उजव्या आघाडीतली ती मंडळी असतील आणि काँग्रेस एनसीपीचा एक गट आहे. आणि बऱ्यापैकी हे बायपोलर कॉन्टेस्ट, जर का दोन पोल आपण म्हटले तर बायपोलर कॉन्टेस्ट दिसायचे. त्याच्यामध्ये विचारधारेने सुद्धा एक पोल होता आणि सोशल बेसिसचे पण वेगवेगळे पोल्स होते. आता झालंय असं की आता विचारधारा ही काही प्रमाणात इररिलेव्हंट झालेली. म्हणजे कोणी कोणासाठी जाऊ शकतो, म्हणजे तो जो एक इररिलेव्हन्स आहे त्याच्यामुळे जी ध्रुवीय राजकारण होतं ते आता गेलेलं आहे. आता नेक्स्ट प्रश्न उभा राहतो की कुठले लोक हे कुठल्या सोशल बेसला जास्त अपील करतील. सो मला इथे वाटतं की आता नेतृत्व जे राहणार आहे ते महत्वाचं नेतृत्व ठरेल जे अक्रॉस द सोशल बेसिस अपील करू शकते. मग ते सोशल बेस इकॉनॉमिक बेस असू दे किंवा कास्ट किंवा हा सोशल बेस असू दे, जे ह्याला अक्रॉस द सोशल बेस अपील करू शकेल ते नेतृत्व कोण देऊ शकतं. कारण अर्थात आर्थिक मुद्दे असतात, महत्वाचे असतात, तुमचे एम्प्लॉयमेंट आणि ह्या सगळ्या विषय महत्वाचे असतात इलेक्शन्समध्ये. पण आता जे इलेक्शन्स होईल असं मला वाटतं ते खूप आयडेंटिटी बेस्ड होणार आहे. कोण कुठल्या आयडेंटिटीला किती अपीज करू शकतंय. महाराष्ट्राबद्दल मी म्हणतो, मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक सरकार, हे सरकार तरी प्रामुख्याने त्यांनी केलेले काही विकास कार्य पुढे आणण्याचा प्रयत्न करतील. मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असू दे किंवा शेती संबंधात असू दे ते पुढे आणण्याचा प्रयत्न करतील. पण ते नेतृत्व जे अक्रॉस द सोशल बेसिस अपील करेल ते नेतृत्व निश्चितपणे प्रभावी ठरेल. मला काही प्रमाणात आपण भाजप आणि एकनाथ शिंदेच्या ह्याच्या गटामध्ये आपल्याला हळूहळू झालेलं दिसतं. एकनाथ शिंदेना ते पुढे करताना दिसत आहेत. आता देवेंद्र फडणवीसांचं मला वाटतं एक तसं स्टेटमेंट पण होतं की आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत. हे पण आपल्याला कुठेतरी दिसतं की ते एक असा फेस समोर करतायत त्यांच्यामध्ये जे सगळ्या सोशल बेसिसला अपील करू शकेल. सो पहिला हे आयडियल सिच्युएशन आहे का? मे बी नाही. मे बी तुम्हाला एक असं नेतृत्व हवं जो की या आयडेंटिटीच्या पलीकडे जाऊन विचार करणार असेल. पण शॉर्ट टर्म साठी आपण जर का बघितलं तर ते नेतृत्व अपील होईल किंवा ते नेतृत्व प्रभावी ठरेल जे असं करू शकतंय. त्यानंतर मला वाटतं दुसरा महत्वाचा मुद्दा असा राहील की एकंदर ह्या सगळ्या पक्ष तोडीमोडीमध्ये झालेलं आहे काय की बरेचसे लोकांचे हितसंबंध असतात आणि त्यामुळे आता तात्पुरतं आपल्याला ठीक आहे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आलेले दिसतात. पण हे निदान अजित पवार आणि भाजप हे एक बराच काळ हे विरोधी पक्षांमध्ये होते. त्यांचे जे काही समर्थक होते यांनी भाजप आणि शिवसेनेला विरोधक म्हणूनच बघितलेलं. आता जेव्हा ते सगळे एकत्र येतील तेव्हा काही ना काहीतरी मतभेद होणार. लोकांमध्ये
तर काही तणाव निर्माण होणार. तर ह्या सगळ्या लोकांना जो एकत्र घेऊन चालू शकेल, कारण हे कठीण असणार आहे. आपल्याला वाटतं म्हणजे एकत्र झालेलं, पण ते तितकं सोपं नाहीये. या सगळ्या लोकांना सामावून घेणं, सगळ्यांना खुश ठेवणं हे शक्य नाहीये. पण या सगळ्यांना जी नेतृत्व ऍटलिस्ट सॅटिस्फाय ठेवू शकेल, सगळे अगदी खुश नसतील पण जे सॅटिस्फाय ठेवू शकेल असं नेतृत्व लागेल. मग ते नेतृत्व कोण देऊ शकेल? मग तो जो अजित पवारांचा गट आहे, एकनाथ शिंदेचा गट आहे आणि भाजप. कारण एक लक्षात ठेवाल, शिवसेना आणि एनसीपी मध्ये पण बराच काळ मोठं द्वंद्व होतं. म्हणजे तो काय म्हणतात, परस्पर विरोधी असे कट्टर विरोधी दोन पक्ष होते. आता ते सगळे जेव्हा एकत्र येतील तर काही ना काहीतरी कुरकुरे चालणारच आहे. भाजप आणि एनसीपी पण काही काळ मोठे विरोधी पक्ष होतेच. सो ह्या सगळ्यांना कोण एकत्र ठेवू शकेल? एक सरकार म्हणून कोण चालू शकू शकेल? मग कोणाचा चेहरा लोकांना आवडणार आहे? पक्षांतर म्हणतोय, लोकांसाठी नाही. तर ते मग पहिलं नेतृत्व जो सोशल बेसिसला अपील करेल आणि दुसरं जो निवडणूक झाल्यानंतर ह्या सगळ्यांना एकत्रित ठेवू शकेल. आणि मुळात ते ठेवू शकेल का हा प्रश्न आहेच, पण त्यासाठी ते नेतृत्व लागेल जो ह्या तिघांनाही अपील करेल. मला वाटतं हे दोन गोष्टी तरी निदान आता प्रामुख्याने समोर दिसतात. तर अक्षय, आता आपण अतिशय हॉट टॉपिकवर बोलणार आहोत, ज्याचं थोड्या वेळापूर्वी तुम्ही सुद्धा मेन्शन केलेलं, मराठा रिझर्वेशन किंवा आपलं मराठा आरक्षण. तर हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट किंवा जे आपण ॲक्शन पॉलिसीज जे आपण बोलतो, म्हणजे ऐतिहासिक संबंध आणि इतरत्र तत्सम सकारात्मक कृती धोरणांबद्दल, तर तुमच्या हिशोबाने जेव्हा आपण ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी बघतो किंवा एका ब्रॉडर नरेटिव्हनी बघतो, स्पेशली सोशल जस्टिस किंवा आपण त्याला सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक ते व्यापक, ते ह्याच्यात तुम्हाला काय वाटतं, तो कुठे फिट बसतो? तो तर मराठा आरक्षण हा तुम्ही म्हणाल तसा हॉट टॉपिक आहे आणि त्याच्याबद्दल बरेच पर्स्पेक्टिव्ह आहेत. एक तर आपण बघितलं तर एक सोशल जस्टिस, ज्याला आपण तुम्ही आता त्याचा उल्लेख केला, की सोशल जस्टिस म्हणजे एक जो वर्ग जो एक काळापासून विकासाच्या या पूर्ण प्रवाहापासून लांब राहिलेला आहे. मग त्याला आर्थिक कारणं असतील, ऐतिहासिक कारणं असतील किंवा इतर कुठलीही कारणं असतील, पण तो ज्या विकासाच्या प्रवाहापासून जो लांब राहिलेला आहे त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही विशिष्ट लक्ष देऊन त्यांच्यासाठी धोरणं आखावी लागतात. त्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो. आणि जे दोन प्रवाह आपल्याला मराठा आरक्षणा संदर्भातले दिसतात, ते एक प्रवाह असं म्हणतो की मुळात मराठा आरक्षण हे सोशल जस्टिसच्या कक्षात आपल्याला बसवता येत नाही. कारण ऐतिहासिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर हा तो पण वर्ग होता ज्यांच्याकडे सत्ता होती, हा तो वर्ग होता ज्यांच्याकडे लँड ओनिंग क्लास पण होता. पण ओव्हर पिरियड ऑफ टाइम ते हळूहळू त्यांच्याकडनं लांब होत गेलं, म्हणून ते आज मागे राहिले. तर त्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमीतून ते सोशल जस्टिस म्हणत नाही, कारण एक काळ होता जेव्हा तो एक ज्याला आपण म्हणतो डॉमिनंट क्लास होता, राईट. त्यांचे म्हणून बरेच, आणि ते आरक्षण जर का द्यायचं झालं तर आता जे आरक्षण इतर लोकांना आहे त्यांना त्या आरक्षणाला धक्का न लागू तर यांना आरक्षण देणं ही खूप मोठी, म्हणून बऱ्याचशा लोकांना ती एक भीती आहे की जे एक्झिस्टिंग ज्यांना आरक्षण आहेत त्यांचं आरक्षण कमी होईल का महाराष्ट्रात. सो तो एक खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसतो जो की याचा विरोध करताना दिसतो. दुसरा जो प्रभाव आहे जो म्हणतो की नाही, मराठा एक काही एक होमोजिनस अशी आयडेंटिटी नाही आहे. तुम्ही काही मंडळी जरी ती डॉमिनंट आपण म्हटलं तरी सुद्धा मोठा वर्ग आहे जो या प्रवाहात नव्हता, शिक्षणाच्या दृष्टीने म्हणा किंवा त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या, जमिनी नसल्यामुळे त्या प्रकारचं उत्पादन नव्हतं. आणि ओव्हर पिरियड ऑफ टाइम तो जो काही डॉमिनन्स होता तो पूर्णपणे डिसअपिअर झाला. आणि आता जर का त्यांना परत शिक्षण असेल किंवा इतर बाबतीत पुढे यायचं असेल तर त्यांना राज्याची किंवा स्टेटची एक विशिष्ट हेल्पची गरज आहे. बरोबर. आणि म्हणून मग त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मराठा आरक्षणाची गरज आहे. आणि मुळात हा एक मोठा, म्हणजे आपण न्यूमेरिकली स्ट्रॉंग असा सेक्शन म्हणतो. सो तो सेक्शन हे मान्य करतो की नाही सोशल जस्टिसची गरज आहे. तर ट्रूथ इज समवेअर ऑलवेज इन द बिटवीन आपण म्हणतो, ते तसा भाग आहे आपला. न्यूमेरिकली आपण बऱ्याचशा समित्यांनी हे म्हटलेलं आहे की नाही, बऱ्याच काळापासून तो मुख्य प्रवाहापासून लांब राहिलेला आहे, त्यांना गरजेची म्हणजे मदतीची गरज आहे आणि असं सगळं. सो ती राजकारण बाजूला ठेवलं आणि फक्त अकॅडमिकली आपण अभ्यास करायचा म्हटलं तर ह्या दोन्ही गोष्टींकडे काय त्यांचे एक स्वतंत्र असे आर्ग्युमेंट्स आहेत. आणि त्या आर्ग्युमेंट्सच्या बेसिसवर इतके, म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा बऱ्याच वर्षांपासूनचा आहे. म्हणजे आता अर्थात तो आता एक आंदोलन सुरू होतं, मागच्या 2014 मध्ये फडणवीस जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा त्याचं आंदोलन, त्याच्या आधीपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, बऱ्याच वर्षांपासून चालू आहे. पण हे त्याचं थोडंसं अकॅडमिक बाजू झाली. जर का आपण त्याचं पॉलिटिकल बाजू म्हटली तर तो आपल्याला लक्षात येतं की पॉलिटिकल रिझनसाठी हा बऱ्याच पक्षांनी तो
त्याचा मुद्दा वापरही करून घेतला. कारण ऍज अ वोट बँक जर का आपण बघितलं ती खूप मोठी वोट बँक आहे, कुठल्याच पक्षाला त्याला लांब करून चालणार नाही. आणि जो पक्ष आता उदाहरणार्थ भाजप सरकारमध्ये असेल किंवा आधी काँग्रेस एनसीपी सरकारमध्ये असेल तर भाजपला इच्छा नसेल की काँग्रेसच्या काळात ते निर्णय यावा, काँग्रेसला इच्छा नाही की भाजपा काढणे, कारण मग त्याचं क्रेडिट तो पक्ष घेईल. म्हणून आपल्याला हे दिसतं की सातत्याने प्रत्येक पक्षाने याचा काही प्रमाणात का होईना याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. आत्ता पण त्याचा राजकीय आता आंदोलन झालं, लोक म्हणतात की आंदोलन कोणी घडवून आणलं, कसं घडवून आणलं, मग ते कोणाला कोंडीत धरण्यासाठी आणलंय. मुळात तो आता सुप्रीम कोर्ट आणि याच्यात पण तो विषय गेलेला आहे, कसं ते आरक्षण द्यायचं, त्याचं गणित कसं बसवायचं. आणि कायदा आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आरक्षणही देता येत नाही, मग ते कायद्यात दुरुस्ती करावं लागते. तर त्याचे बरेचसे ते मुद्दे पण आहेत. सो एक राजकीय दृष्टी जर का आपण बघितलं तर तो इलेक्शन माझं असं म्हणणं आहे की इलेक्शन होईपर्यंत कदाचित कोणीच निर्णय घेणार नाही, अगदी इलेक्शनच्या जवळ आपल्याला निर्णय घेतलेले दिसतील त्याचा जेणेकरून त्याचा फायदा घेता येईल. पण तो असा एक मुद्दा आहे जे नाही कोणीच म्हणणार नाही, पण ते आपल्याला होताना दिसत नाहीये. त्याचं कारण असं कारण त्याचा प्रत्येक जण त्याला त्याचा वापर करून त्याचा घ्यायचा आहे त्याला. अक्षय, रिअली खूप छान बोलणं झालं आपलं. आय मीन ऑनेस्टली पॉलिटिक्स माझ्यासाठी टफ टॉपिक आहे, पण तुम्ही ज्या प्रकारे समजवलं, आता आय अंडरस्टँड की तुम्ही ऑलरेडी प्रोफेसर आहात, तुम्ही त्यात म्हणजे तुमचं प्रमुखच आहे त्याच्यात, पण ज्या रीत्या आज तुम्ही बोलला आहात मला तरी खूप आवडलं. आय एम शुअर की ऑडियन्सला सुद्धा खूप आवडेल. सो डेफिनेटली गो अहेड, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. सो थँक्स अ लॉट अक्षय अगेन. थँक्यू.